तर कसं काय मित्रांनो, आज म्हटलं पावसाचं वातावरण झालं होतं, तर म्हटलं जावं बाहेर. तर बाहेर जायचं म्हटलं की एकच आठवतं, ते म्हणजे सातारा. निघालो की गाडी काढली, निघालो सातारला. आता म्हटलं झालंय पावसाचं वातावरण, तर म्हटलं जावं चहा प्याला. तर साताऱ्यातला फेमस चहा म्हटलं की येतं की नाव सातारी चहाचं. बाबाला म्हटलं कर तोपर्यंत ऑर्डर, मी वाईज बसून घेतो. चहा घेतला की प्याला आणि सूर्या बसला मोबाईल डिवचत. आता म्हटलं त्याला म्हटलं चहा प्या आधी, नंतर बस की डिवचत मोबाईल. मग नंतर गेलो आम्ही आणण्याच्या पंपावर. मग काय त्याला म्हटलं आणण्या आहे का बघूया आपण. मग काय तिथं पोचल्यावर मारले आणण्याला हाक. त्याचा मित्र बसला होता ती खोलाखोली करत. त्याला म्हटलं आणण्या कुठं आहे, तर म्हटलं साहेब बसलेत खुर्चीवर. त्याला म्हटलं पिशवी ठेवतो हिथं आणि निघालो जरा बाहेर. आणि बाहेर बसला होता की आपला शूटर आणण्या बसला होता गाणी ऐकत. तर गाणी ऐकता ऐकता म्हटलं आम्ही जातो. तर गेलो की आम्ही सातारच्या दिशेने सूर्या म्हणला जाऊ आपलं ऑफिसवर आलो की मस्तपैकी बसलो वाय जरा वाईज केस वरती केली वाय जरा. म्हटलं दिसतो का नाही नीटबीट. आपला गडे आला हसत. आता म्हटलं काहीतरी आतमध्ये घडलं असणार. तर सूर्या म्हटला नाही काय घडलं, जाऊ आपलं साताऱ्यात. मग काय गाडी काढली की तर जावं म्हटलं साताऱ्यात वाय जरा फिरून वाय जरा. तर साताऱ्यात फिरायचं म्हटलं की पहिल्यांदा लागतो स्पॉट म्हणजे राजधानी सातारा. मग तिथनं आलो की नाक्यावर आलो की घेतलं दर्शन छत्रपती शिवाजी महाराजांचं. तसाच निघालो थेट घरी. आता म्हटलं घरी गेलं पाहिजे, पाऊस तर काय उतरलाय. जाऊ म्हटलं पावसाच्या आधी घरी जाऊया म्हटलं. तर आलो बघा ह्या कोरेगावच्या रोडनं. अरे बापरे, पुढं आता म्हटलं ट्रॅफिक जाम झाले वाटतं. इथं तर काय ट्रॅफिक जाम झालं होतं, त्यामुळं बघितलं काहीतरी चालू होतं. सूर्या म्हणला इथं आहे पिक्चरचं शूटिंग चालू. आता पिक्चरचं शूटिंग चालू आहे की मालिकेचं ती तर काय आपल्याला माहीत नव्हतं. तर म्हटलं जाऊया आता घरी. सूर्या म्हटला घरी नको जायला, जाऊ ट्रॅक्टरच्या शोरूमवर. आणि आलो की आता हे आहे स्वराज ट्रॅक्टरचं शोरूम. इथं बघा लिहिली होती एक बाईट, माझा स्वराज माझी सर्व्हिस. चांगली सर्व्हिस होती. आता आलो आम्ही इथं आतमध्ये चाललं होतं दोघांचं बोलणं. तोपर्यंत म्हटलं यावं वाय जरा आपण पण वाय जरा बघावं कसं काय आहे ते. मग इथं दिसलं की 3 ट्रॅक्टर. आता हे ट्रॅक्टर बघितलं तुम्हाला वाटलं असेल गोव्याच्या बीचवर आल्यागत. मग काही झालं की खुश. घेतला ट्रॅक्टरचं हँडलवर बसलो फिरवत. इथलं झालं आमचं काम. तसाच निघाला होता थेट घरी जाता म्हटलं वडापाव खाऊन जावं. मग काय इथं लावला होता की बॅनर होता पिझ्झा आणि बर्गरचा. मग काय तोंडाला सुटलं की पाणी. पण काय करायचा, आज उपवास होता. मग काय पुढे दिसली शेंगाची गाडी. आता म्हटलं शेंगा भाजच तोपर्यंत आपण 2 खाऊन बघूया. मग काय घेतलं की शेंगा. सूर्याला म्हटलं आवर घे शेंगा चल लवकर, पावसाचं वातावरण झालंय. पावसाचं वातावरण झालंय म्हणजे तर म्हटलं पाऊस आलाय जोरात स्पीडनं. मग काय थांबलो एका ठिकाणी. मग म्हटलं पाऊस तर झाला आता बंद, आता जावं घरी. मग काय पोचलो की आमच्या कमानीपाशी. ही बघा आमची कमान. तर इथनं जायचं आतमध्ये गेलं की पहिल्यांदा ग्रामपंचायत लागते, नंतर दुसरी कमान आणि त्याच्यानंतर बघा हे मधला आमचा चौक.